नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपलं आवडतं YouTube चॅनल ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला YouTube मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे। मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक वेगळी कथा आणि वेगळा कथा प्रकार घेऊन आलेला आहे। तुम्हाला वाटत असेल की हे काय? तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक कथा ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत। त्यामध्ये कदाचित प्राणी कथा असेल, पशु पक्ष्यांवरच्या कथा असेल, माणसांच्या कथा असेल, एक होता राजा त्याला होत्या दोन राण्या, अशा पद्धतीच्या कथा असेल। ज्या कथांपासून आपल्याला भीती वाटते त्या भयकथा असेल किंवा दैवतांच्या कथा असेल, दैत्यांच्या कथा असेल, राक्षसांच्या कथा असेल, प्रणय कथा असेल, प्रेम कथा असेल, पुराण कथा असेल, अशा अनेक कथा आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत। आज पहिल्यांदा तुमच्या समोर मी घेऊन येतो आहे विज्ञान कथा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही विज्ञान कथा काय आहे? काही घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो, विज्ञान कथेमध्ये सुद्धा माणसंच असतात। मग विज्ञान कथा काय? तर विज्ञान आणि माणूस यांचा सहसंबंध यामध्ये जोडला जातो। आजपासून 50, 100, 500 वर्षांनंतर विज्ञान कसं असेल आणि या विज्ञानामध्ये माणूस कशा पद्धतीचा असेल, त्याचा कसा विकास झाला असेल, तो कसा राहील, कसं वर्तन करेल, कसा बोलेल, याचा वेध घेण्याचं काम आपल्या कल्पकतेने विज्ञान कथा घेत असते। आणि म्हणून आज जे आपण विज्ञान कथेमध्ये ऐकतो, पाहतो, अनुभवतो, कदाचित आजपासून 50, 100, 500 वर्षांनंतर कदाचित ते खरं होणार आहे। आपण तेव्हा असू नसू, पण 500 वर्षाने काय होणार आहे ते आजच आपण अनुभवूया। छानशी कथा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, कृष्णविवर। खरं म्हणजे मित्रांनो, जगामध्ये विज्ञान कथा ही साधारणतः 18व्या शतकापासून लिहायला सुरुवात झाली आहे। पण भारतामध्ये जयंत नारळीकरांच्या कृष्णविवर या कथेपासूनच साधारणतः विज्ञान कथेला लिहायला सुरुवात झाली असं मानलं जातं। ती एवढी महत्त्वाची कथा, ज्या कथेपासून एक कथेचा वेगळा प्रकार सुरू व्हावा, ती कथा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, कृष्णविवर। आता मित्रांनो, कृष्णविवर हे काय आहे? तर कृष्णविवर हे आकाशामध्ये एक आकुंचन पावणारं वस्तू आहे। आकुंचन पावणारी ती एक वस्तू आहे, म्हणा घटक आहे अशा पद्धतीचा। कृष्णविवर हे आकाशगंगेमध्ये अनेक असू शकतात असाही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे। पण अजूनही कृष्णविवर कोणालाही दिसलेलं नाही, त्याचीच ही कथा आहे। मित्रांनो, जयंत नारळीकर हे भारतामधले प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ। ट्रायपोस नावाची गणितामधली अत्यंत महत्त्वाची आणि कठीण परीक्षा ते पास झालेले आहे। केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन काही दिवस केम्ब्रिज विद्यापीठामध्ये अध्यापन केलंय आणि सध्या ते भारतामध्ये टाटा मूलभूत इन्स्टिट्यूटमध्ये ते काम करत आहेत। आपल्याला माहित आहे 154 पेक्षा अधिक पुस्तकं त्यांनी विज्ञानावर लिहिलेली आहेत। विज्ञानाच्या नवलकथा, विज्ञानाचे गणित कोडे, विज्ञानाचं वैशिष्ट्य आणि विज्ञानाबद्दल माणसाला वाटत असलेलं कुतूहल त्यामध्ये त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। त्यांची ही पुस्तकं आपल्याला वाचता येतात। मित्रांनो, यर्किस या वेधशाळेमधून एक निरोप आला प्रॉपला। आता हे प्रॉप कोण? तर प्रॉप म्हणजे डॉक्टर रमेश अग्रवाल। आता हे रमेश अग्रवाल कोण? तर रमेश अग्रवाल हे भारतीय वेधशाळेमधले किंवा श्रीहरिकोटा वेधशाळेमधले अत्यंत विद्वान प्राध्यापक। विज्ञानाची एकही गोष्ट त्यांच्या हाताखालून सुटलेली नाही, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्रॉपला आहे। म्हणून खऱ्या अर्थानं विज्ञान युगामधले किंवा एकूणच विज्ञान त्या वेधशाळेमधले प्रॉप हे मुख्य आणि त्यांचा शिष्य त्यांच्यासारखाच बरं का, डॉक्टर प्रकाश पावटे। खरं म्हणजे ज्या पद्धतीने प्रॉप आहेत त्यांच्याच विचारधारेला अनुसरून हा प्रकाश पावटे आहे। तर प्रकाश पावटे आणि संजय जोशी हे दोघं मित्र राहिले। संजय जोशी हा गणिताचा प्राध्यापक आणि प्रकाश पावटे हा कॉम्प्युटरचा प्राध्यापक। दोघांचं जरी वैचारिक दृष्ट्या पटत नसलं तरी भावनिक दृष्ट्या मात्र फार पटतं। आणि मग एक दिवस यर्किस वेधशाळेमधून प्रॉपला एक माहिती येऊन धडकते, ती म्हणजे आकाशामध्ये काहीतरी आतापर्यंत न पाहिलेलं, आतापर्यंत न ऐकलेलं असं काहीतरी एक वेगळं दिसते आहे। काय आहे हे अजून माहित नाही। आणि म्हणून मग प्रॉपनी म्हणजे डॉक्टर रमेश अग्रवाल सरांनी
प्रकाश पावटेला सांगितलं की ते काय आहे याचा शोध घे तू. 8 दिवस झाले, अजून प्रकाश पावटे आलाच नाही. प्राध्यापक रमेश अग्रवालांना वाटलं की प्रकाश पावटे करतो काय. तेवढ्यामध्ये प्रकाश पावटे धावत धावत धापा टाकत आलाय. खरं म्हणजे जेव्हा माणसाला अत्यानंद होतो ना मित्रांनो, जेव्हा एखाद्या गोष्टीचा शोध लागतो, अचानक एखादी गोष्ट प्राप्त होते, त्यावेळेस माणसाला जो अत्यानंद होतो तो अत्यानंद प्रकाश पावटेला झाला. कारण प्रॉपनी सांगितलेली गोष्ट त्याच्या आवाक्यामध्ये आली होती. त्याचं थोडं संशोधन केलं होतं, त्याचं बायफर्मगेशन केलं होतं आणि काय आहे याचा अंदाज त्याला बांधता आला होता. आणि म्हणून ती माहिती प्रॉपला सांगायला तो धावत धावत आला. प्रॉप म्हणाला की थांब, पहिल्यांदा श्वास घे, नंतर माहिती सांग. आणि तो म्हणाला की सर, आकाशामध्ये, या अवकाशामध्ये एक अशी वस्तू आहे जी आतापर्यंत कोणीही पाहिलेली नाही, पण नेमकी काय हेही इथून आपल्याला समजत नाही. थोडा प्रकाश दिसतो पण त्याच्या पलीकडे काही जाणवत नाही, पण निश्चित ती गोष्ट आतापर्यंत न आकल झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून त्याला आपण क्ष नाव देऊया. क्ष काय आहे हे कुणालाच काही माहित नव्हतं, पण त्याचा शोध घ्यावा लागत होता. आणि मग त्याचा शोध घेणं सुरू केलंय. डॉक्टर प्रकाश पावटे आणि प्रॉफ दोघांनी त्यावर बरंच संशोधन केलं मित्रांनो, आणि जागतिक लेवलवर त्यावर एक प्रबंध लिहिला. तो जगामध्ये गेला. जगातील विद्वानांना, जगातील सायंटिस्टला कुतूहल निर्माण झालं की आकाशामध्ये हे क्ष काय आहे, क्ष काय आहे. आणि मग 3 वर्षानंतर तिथे अवकाशयान पाठवायचं ठरलंय. नासानी, खरं म्हणजे ते नासानी ठरवलंय, पण भारतीय प्रकाश पावटे असल्यामुळे आणि प्रकाश पावटेचं ते संशोधन असल्यामुळे प्रकाश पावटेला तिथे जायची संधी मिळाली. मित्रांनो, या दरम्यानच्या 3 वर्षाच्या काळामध्ये काय झालं की संजय जोशीचं लग्न झालं. प्रकाश पावटे मात्र ब्रह्मचारीच. संजय जोशीला एक छानशी कन्या सुद्धा झाली, तिचं बारसं ठरलंय. आणि त्या बारशाला प्रकाश पावटे गेलाय. मुलगी पाहते, मुलीला पाहून, त्या सुंदर गोंडस मुलीला पाहून प्रकाश पावटे म्हणतोय की मुलगी छान गोंडस आहे, छान आहे. संजय जोशीची पत्नी म्हणते की कुणासारखी आहे. प्रकाश पावटे म्हणतो की ती तुमच्या दोघांसारखी आहे, पण छान आहे. 20-18 वर्षानंतर बघा या मुलीकडे किती रोमिओ मागे लागतील. संजय जोशीची पत्नी म्हणते कशाला रोमिओ मागे लागू देता, तुम्हीच थांबा ना 18 वर्ष, तुम्हालाच आम्ही जावाई करतो. खरं म्हणजे संजय जोशीच्या पत्नीचा जावाई शोध आतापासूनच सुरू झाला, पण हा ब्रह्मचारी असलेला माणूस लाजला आणि हिरमुसून तिथून निघून गेला. आणि मग इकडे आकाशामध्ये क्ष काय आहे याचा शोध घेण्यासाठी अवकाशयानाची तयारी होते. प्रकाश पावटे आणि अमेरिकेचा एक तंत्रज्ञ असं दोघंच त्या यानामध्ये जातात. भारताच्या श्रीहरिकोटा या वेधशाळेमधून यानाचं उडाण होते आणि ते आकाशामध्ये जातात. जातात मग असं लक्षात येते की आपण त्या क्ष या घटकाकडे अधिक वेगाने जातोय. तो श्रीहरिकोटा या वेधशाळेमध्ये परमिशन मागतो की आणखी जवळ जाऊ का. त्यांना हे परमिशन देतात की जा, जवळ जा, पण जपून जा बरं, आपल्या जीविताची काळजी घे. आणि मग ते अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मग लक्षात येते की यान फार जोराने चाललेलं आहे. तो त्या तंत्रज्ञाला म्हणतो की यानाचे वेग कमी कर. तो म्हणतो की यान मी केव्हाच बंद केलेलं आहे. तरीही यान बंद असताना सुद्धा त्या क्ष घटकाकडे वेगाने आकर्षित होत होतं, वेगाने ते ओढलं जात होतं. असं का होते, याला शंका आली. प्रकाश पावटेला शंका आली की हे काय असावं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे कृष्णविवर तर नसावं. कृष्णविवर म्हणजे काय, तर कृष्णविवर म्हणजे आकुंचन पावलेली वस्तू. मित्रांनो, त्यामध्ये प्रकाश नसतोच, कारण प्रकाश सुद्धा त्याने गडप केलेला असतो. आणि त्या कृष्णविवरामध्ये अनेक वस्तू तो ओढून घेतो. प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं आणि त्या गुरुत्वाकर्षणामुळे यांचं यान सुद्धा त्याच्याकडे ओढलं जाऊ लागलं. प्रकाश पावटेच्या लक्षात आलं. तो कम्प्युटरवर गेला आणि कम्प्युटरवर भविष्य काय त्यांनी पाहिलं, तर कम्प्युटरने भविष्य दाखवलं की तुमचं यान या कृष्णविवरामध्ये गडप होईल आणि तुमचा स्वाहा होईल. प्रचंड धास्ती वाटली. आता काय करायचं. पण तरीही प्रकाश पावटेने एक कम्प्युटरचा एक वेगळा कप्पा उघडलाय आणि त्यामध्ये गोठवलेल्या घटकामध्ये हे दोघेही जायला लागले. तंत्रज्ञ म्हणतो की इथे काय आवश्यकता, आपण आता एकतर या कृष्णविवरामध्ये आपण
कितीतरी लक्ष चक्रा मारून कृष्णविवरामध्ये गडप होऊ म्हणजे आपण नष्ट होऊ, किंवा जर आपण गोठवलेल्या या अवस्थेमध्ये गेलो तर कदाचित त्या कृष्णविवरापासून जाऊन तिथून जर आपले यान टर्न झालं तर कदाचित आपण गोठवलेल्या अवस्थेमध्ये राहू, केव्हा तरी जमिनीवर जाऊ, ही शक्यता आहे. म्हणून दोघेही गोठवलेल्या अवस्थेमध्ये तिथे गेले. मित्रांनो, अवकाशयान कितीतरी दिवस तिथे फिरत राहिलं आणि मग केव्हा तरी पृथ्वीवर आलं. श्रीहरिकोटा वेधशाळेमध्ये अचानक यान येऊन धडकलं. इथल्या कोणत्याच माणसांना माहित नव्हतं की हे यान केव्हा पाठवलं आणि आलं कसं. कोणतीही पूर्वसूचना न देता यान आलं कसं. सगळेच लोक अचंबित झाले. यान खाली उतरलंय. त्या यानामधून जवळपास गोठवलेल्या अवस्थेमध्ये असलेले हे प्रकाश पावटे आणि तंत्रज्ञ दोघांनाही काही शास्त्रज्ञांनी बाहेर काढलं. डॉक्टर अनुपमा सुद्धा होती. अनुपमाने सुद्धा यांना बाहेर काढलंय आणि आपल्या दवाखान्यामध्ये नेले. आणि मग तिथे बेशुद्ध असलेल्या प्रकाश पावटेला आता शुद्ध आले. तो म्हणाला की इथे माझे कोणीच ओळखीचे दिसत नाही. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही कोण, काय? नाही, मी इथून 3 वर्ष आधी यान घेऊन गेलोय आणि 3 वर्ष आधीचे कोणतेच माणसं इथे ओळखीचे दिसत नाही. ते म्हणाले की नाही, आमच्या वेधशाळेमधून तुम्ही यानच घेऊन गेलेलं नाही आहे. पृथ्वीवरून असं कोणतंही 3 वर्षामध्ये यान गेलेलं नाही आहे. प्रकाश पावटेला अचंबित होतो. प्रकाश पावटेला वाटते की आपण 3 वर्ष आधी तिथून घेऊन गेलेलो आहे. ते म्हणतात की नाही, माझे गुरु आहे प्रॉफ डॉक्टर रमेश अग्रवाल, त्यांना आवाज द्या, त्यांना बोलवा, ते मला ओळखतील, त्यांना सगळी माहिती आहे. लोक म्हणाले ते तर 20 वर्ष आधी रिटायर झाले. प्रकाश पावटेला प्रश्न पडला की आपण जर 3 वर्ष आधीच इथून यान घेऊन गेलो आणि तेव्हा ते 40 वर्षाचेच होते, तर मग 60व्या वर्षी ते रिटायर होणार होते, मग आताच रिटायर कसे काय झाले? त्याला प्रश्न पडला. ते म्हणाले की नाही, इथे नाही. ते म्हणाले की इथून तुम्ही 18 वर्ष आधी यान घेऊन गेले होते. ते म्हणाले की 18 वर्ष कसं काय? 3च वर्ष झालेली आहे. तो घड्याळ पाहतो तर 18 वर्ष झालेली आहे. मित्रांनो, काय झालं? काही समजत नाही ना. हा विज्ञानाचा चमत्कार आहे. त्या गोठवलेल्या अवस्थेमध्ये अवकाशयान जेव्हा त्या क्ष घटकाच्या अवतीभोवती फिरत होतं, त्या अंतराळामध्ये फिरत होतं, आकाशगंगेमध्ये फिरत होतं, तेव्हा त्याला जवळपास 18-20 वर्ष झालेली आहे. पण ती वेळच लक्षात आलेली नाही, कारण यांचं गोठवलेल्या अवस्थेमध्ये शरीर होतं. शरीर आहे तसंच राहिलं, वय वाढलंच नाही. आणि मग तिथे अनुपमा डॉक्टर म्हणते की नाही, इथून गेलेलेच नाही. प्रकाश पावटे म्हणतो की माझ्या मित्राला बोलवा, संजय जोशीला बोलवा, तो मला ओळखेल. ती मग रडायला लागली. अनुपमा रडायला लागली. तो म्हणते की तू का रडते? संजय जोशी ही माझे वडील होते. माझी आई आणि माझे वडील एका एरोप्लेन ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. मी त्यांची मुलगी आहे. आणि मग याच्या लक्षात येतं की ज्या मुलीच्या बारशाला आपण गेलो होतो, अनुपमाच्या, तीच मुलगी आता 20 वर्षानंतर मोठी झालेली आहे आणि डॉक्टर अनुपमा झालेली आहे. मग अनुपमाचं वय वाढलेलं होतं, पण डॉक्टर प्रकाश पावटेचं वय का नाही वाढलं होतं? तर मित्रांनो, विज्ञानाचा चमत्कार म्हणा की विज्ञान अशाही पद्धतीने माणसाचं वय थांबवू शकतं. प्रकाश पावटे होता तेवढ्याच वयाचा होता. प्रकाश पावटेचं वय थांबलेलं होतं. आणि अशा पद्धतीने संजय जोशीच्या पत्नीने 18 वर्षाआधी सुरू केलेला जावई शोध आता प्रकाश पावटेच्या या कृष्णविवराच्या माध्यमातून पूर्ण झाला. कृष्णविवराने अशाही पद्धतीने जावई शोध पूर्ण केला. मित्रांनो, ही कथा काय सांगते? तर कथा ही सांगते की ज्या पद्धतीने आपण पुराण काळामधले काही संदर्भ वाचतो की तिथल्या माणसांचं वय फार होतं, काहींचं 100-200 अशा पद्धतीचं वय होतं. आपले आजोबा पाहिले, त्यांचे आजोबा पाहिले, पणजोबा पाहिले, त्यांचंही वय 100च्या पुढे जायचं, खणखणीत राहायचे ते. आता मात्र माणसांचं सरासरी आयुर्मान हे 60-70च्या जवळपास आलेलं आहे. आणि मग या विज्ञानाने एक शक्यता निर्माण केलेली आहे की भविष्यामध्ये कदाचित माणसाचं आयुर्मान विज्ञान वाढवू शकेल किंवा माणसाचं वयच थांबवू शकेल, अशीही एक शक्यता या विज्ञानाने या विज्ञान कथेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे, असंही मला वाटतं. मित्रांनो, विज्ञान कथा हा वेगळा प्रकार, पण भविष्याचा वेध घेणारा प्रकार. आवडला काय? तर बघा. धन्यवाद.